आणि मी कंधार नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 7 मधून पुरुष ओपन जागा लढवत आहे आणि माझा पक्ष सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांनी जे मला संधी दिलेली आहे या नगर परिषदेमध्ये जाऊन लोकांच्या जनतेचे अडीअडचणी सोडवण्याचा, त्यासाठी मी या प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आणि मी हे लढवत आहे. सामाजिक कार्य करत असताना राजकारणात जाण्याचं एवढंच कारण आहे की समाजकारणाच्या माध्यमातून आपल्या समाजाचा किंवा आपल्या परिसराचा जसा म्हणावा तसा विकास आपल्याला करता येत नाही. तर मला वाटलं की राजकारणाशिवाय पर्यायच नाही दुसरा. राजकारणामध्ये जाऊनच आपण आपल्या हक्काचं लढून झडून आपण काम करू शकता व आपल्या परिसराचा आपल्या माणसाचा विकास करू शकतो. काय वाटते अनेक वर्षापासून विकास फक्त नावालाच आहे. निवडणुकीच्या तोंडावर येतात राजकीय आमदार, खासदार, इथले नगरसेवक, नगराध्यक्ष फक्त आणि फक्त इथं हिरव्या पाट्या लावतात, त्याचे उद्घाटन करतात निवडणुकीच्या तोंडावर आणि कुठलेच काम न करता तशीच निघून जातात. आणखीन जेव्हाही निवडणूक लागती तेव्हा त्याची अशीच नाटकं सुरू होतात. येतात, बोलतात, पाया पडतात, हात जोडतात, पैशाच्या जोरावर येतात निवडून, अजून तीच परिस्थिती आहे. त्यासाठी जी कुठंतरी परिस्थिती बदलावी यासाठी माझ्यासारखा युवा तरुण राजकारणात येत आहे. काय सांगणार त्याच्यामध्ये ते आपल्या प्रभागामध्ये ट्रेनिंगचा प्रश्न असेल किंवा नालीचा असेल किंवा अनेक वेळा आपण आपलं सोशल मीडियावर किंवा समाज माध्यमावर आपण अनेक पोस्ट व्हायरल केल्या होत्या. नगर परिषदेला प्रभाग संघ आपला दिसत नाही का, स्वच्छता अभाव एवढा असताना सुद्धा दिसत डुकर वगैरे येतात ते स्वच्छता करत असतात, अस्वच्छता करत असतात. त्याबरोबर लाईटचा प्रश्न आपण नेहमी प्रभागामध्ये उद्भवत असतो. त्यासाठी काय प्रयत्न करणार आहेत? 100% आतापर्यंतचे फक्त आणि फक्त लोक कुठलीच कामं केली नाहीत, फक्त आश्वासनं दिलेली आहेत. आता मी ह्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे, कुठंतरी जाऊन आपण काहीतरी आपल्या भागाचा कसा विकास करता येईल ह्या दृष्टीनेच आहेत. आता भरपूर काही मुद्दे आहेत. आमचा प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रियदर्शनी नगर येते. त्या प्रियदर्शनी नगरच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तिथं रहिवासी राहतात. चांगली वस्ती झाली, पण आजही तिथं स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पूर्ण होऊन गेले, पण आजपर्यंत तिथं रस्ता, नाली, लोकांना घरकुल असली कुठलीच मूलभूत सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून मिळालीच नाही. आपला अजेंडा एवढाच राहणार आहे की आपल्याला लोकांनी निवडून दिल्यानंतर पहिलं आणि काम आपलं पहिलं असं राहणार आहे की त्या भागाचा, तिथं रस्त्याचा प्रश्न असेल, नालीचा असेल, घरकुलाचा असेल, तिथल्या सगळ्या अडचणी एका वर्षाच्या आत आम्ही व आमच्या धोंडे सराच्या माध्यमातून आम्ही ते काम करणार आहोत. जर आमच्यानं एका वर्षाच्या आत ती कामं करण्यासाठी आम्ही जर पात्र ठरलो नसेल तर आम्ही त्या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन आम्ही राजकारणातून अलिप्त राहणार आहोत. कारण मी गेल्या 7 वर्षापासून या प्रभागात काम करत आहे. त्यामुळे मला तर वाटत नाही की लोक मला डावळून, आता माझ्या जे विरोधात उमेदवार आहेत ते इथली स्थानिकची नाहीत आणि एक स्थानिकचं आहे, पण ते फक्त निवडणुकीच्या तोंडावर हात जोडणारा आहे. आणि एक जे आहे नगर परिषदेचा उपनगर अध्यक्ष राहिलेला माणूस आजपर्यंत पदावर असताना कधीच आमच्या वार्डातून फिरला नाही, कधीच तुमची काय अडचण आहे कधीच जाऊन बोलली नाही. ते आज फक्त आणि फक्त आमच्या प्रभागात येऊन निवडणूक लढवायची आहे, त्याच्यामुळे येऊन इकडे बघायचं, कानाला फोन लावायचं, तिकडे बघायचं, ईसीच्या गाडीमध्ये बसून गल्लीमध्ये आल्यामुळे विकास कामं होत नाहीत. तर विकास कामं करण्यासाठी धमक पाहिजे. ते धमक त्याच्यामध्ये मला तर अजिबात दिसत नाही. पक्षाचं आव्हान वाटते का आपल्याला? मला आव्हानच वाटत नाही कोणाचं, कारण माझ्या पुढे ही टिकणार नाहीत. कारण मी ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे. गेल्या 7 वर्षापासून ग्राउंड लेवलला काम केले. लोकांचे घरकुलाचे प्रश्न असतील, लोकांच्या लाईटचा प्रश्न असेल, लोकांच्या नाल्या, लाईट, पाणी या सगळ्या मूलभूत सुविधासाठी मी गेल्या 7-8 वर्षापासून इथं झटत आहे. त्यामुळे मला तरी वाटत नाही की त्याला कुठंतरी इथं हाताला यश लागेल. कुठंतरी आपल्या बोलण्यातून असं वाटतं की जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती असं आपण हो त्यानं पैशाचा मारा उठणार आहे. भरपूर पैसा असा काही ते देतील, पण मला माझ्या मतदारावर विश्वास आहे आणि माझे मतदार माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत आणि माझाच विजय निश्चित आहे. मतदारांना आव्हान काय? जनता मतदारांना आपलं आव्हान काय?
मतदाराला एवढंच आव्हान आहे की आपण पैशाचा बळी न पडता आपण आपल्या स्थानिकच्या आपल्याला आपल्याला हात धरून काम सांगणाऱ्या माणसाला धरा. आपण ह्याचं घर हुडकत जाऊ शकत नाही आणि हे कधी आपल्या कामाला पडणार नाहीत. मी तुमच्यातला आहे. रोज उठलं की मी तुमच्यापाशी येणारा माणूस आहे. सुखात, दुःखात सगळ्या गोष्टीत. तर माझी एवढीच विनंती आहे की आपण कुठल्याही बोलतापाला बळी न पडता माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील माणसाला निवडून द्या. 1 वर्षाच्या आत मी आपल्या प्रभागातील कामं करणार आहे. ते आमच्या आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी सांगितलं आहे की 1 वर्षाच्या आत जर मी विकास कामे करू शकलो नाही, तर मी त्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून अलिप्त राहील.